नाशिक पुणे मिनी स्पीड रेल्वे सिन्नर संगमनेर मार्गे व्हावी या मागणीसाठी खासदार राजाभाऊ वाजे आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली रविवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी गोंदे फाटा येथे जोरदार चक्काजाम आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाला सिन्नर आणि संगमनेर परिसरातील हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। नाशिक पुणे मिनी स्पीड रेल्वेचा मार्ग सिन्नर संगमनेर मार्गे झाल्यास या भागाच्या विकासाला मोठी चालना मिळेल, रोजगाराच्या संधी वाढतील आणि प्रवाशांना मोठा फायदा होईल अशी भूमिका आंदोलकांनी मांडली। नाशिक पुणे मिनी स्पीड रेल्वे प्रकल्प सिन्नर संगमनेर मार्गे व्हावा या मागणीसाठी खासदार राजाभाऊ वाजे आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वात आज गोंदे फाट्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात हजारो नागरिक उपस्थित होते। आंदोलनादरम्यान सिन्नर पोलिसांनी आमदार सत्यजित तांबे यांना ताब्यात घेतले। नागरिकांनी नाशिक पुणे दरम्यानची मिनी स्पीड रेल्वे सिन्नर आणि संगमनेर या मार्गाने जावी अशी जोरदार मागणी केली। या मागणीसाठी आंदोलकांनी गोंदे फाट्यावर रस्ता अडवून चक्काजाम केला। खासदार राजाभाऊ वाजे आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आंदोलकांनी प्रकल्पाला सिन्नर संगमनेर मार्ग दिला जावा अशी मागणी लावून धरली। सिन्नर पोलिसांनी आंदोलनादरम्यान आमदार सत्यजित तांबे यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे। आंदोलन शांततापूर्ण पद्धतीने पार पडले। नाशिक पुणे मिनी स्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत सिन्नर संगमनेर मार्गाची मागणी स्थानिक पातळीवर जोरदारपणे करण्यात येत आहे। या मागणीसाठी झालेल्या आंदोलनामुळे परिसरात काही काळ वाहतूक ठप्प झाली होती। दरम्यान आंदोलनावेळी मोठी गर्दी झाल्याने पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी कारवाई केली। यावेळी आमदार सत्यजित तांबे यांना सिन्नर पोलिसांनी ताब्यात घेतले अशी माहिती समोर आली आहे। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गोंदे फाटा परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करत मिनी स्पीड रेल्वे सिन्नर संगमनेर मार्गेच झाली पाहिजे अशी मागणी लावून धरली। या आंदोलनामुळे नाशिक पुणे मिनी स्पीड रेल्वेचा मार्ग सिन्नर संगमनेर मार्गे करण्याच्या मागणीला पुन्हा एकदा जोरदार राजकीय आणि नागरिकांचा पाठिंबा मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले। SN न्यूजसाठी सुजल शितोळे, संतोष शिरसाटसह आदित्य हटकर। या ठिकाणी जे आंदोलन चालू आहे, रस्ता रोको रेल्वेच्या संदर्भातला जो विषय सुरू आहे, तर काही आपले जे आंदोलक आहे त्यांच्या काही अडचणी आहेत, जरा आपण ते जाणून घेऊयात। नक्की काय सांगाल, काय प्रॉब्लेम काय? गेल्या अनेक दिवसापासून हे आंदोलन चिरडण्याचं काम हे सरकार करत आहे। आज आम्ही साध्या आणि सोप्या लोकशाही मार्गाने या ठिकाणी आम्ही रस्ता रोक करत आहेत। या ठिकाणी आमचे आंदोलक या ठिकाणी पोलीस बॅकेट लावून या ठिकाणी गाड्या रोखवल्या आहेत। आंदोलकांना इथं एंट्री दिली जात नाही, ही खूप मोठी शोकांतिका आहे। गेल्या अनेक आमच्या वर्षापासून जी नाशिक पुणे रेल्वे व्हायला पाहिजे होती ती आमच्या तरुण वर्गासाठी, मजूर वर्गासाठी, कामगार वर्गांसाठी, आणि हे आंदोलन आम्ही शांततेच्या मार्गाने काल पण SP साहेबांना, पोलीस स्टेशनला सर्वांना आम्ही वॉर्निंग दिली होती, आम्ही कोणत्याही प्रकारचा गालबोट लागणार नाही। परंतु आज ही पोलिसांना पुढे करून ही जी दडपशाही आहे सरकार जे करतं, याचा आम्ही आज सिन्नरकर म्हणून सर्व आम्ही निषेध करतो। पोलिसांचं म्हणणं आहे की कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी इकडे थांबवण्यात आलेला आहे आणि आंदोलकांचा टाइम 9 वाजताचा होता आणि त्यांनी लगभग इथे 10 वाजता क्लोज केलेले। तर याबद्दल म्हणजे तुमची काय बाजू? आंदोलनाचा टाइम आमचा 9:30-10चा होता। पूर्ण नाशिक पासून तर पूर्ण चाकण पर्यंत हा 9:30-10चा टाइम आलेला आहे। आज लोक येतात आहे, आज शेतकरी वर्ग, तरुण वर्ग तुम्ही इथं बघत असाल, तर काही तरुण वर्ग त्यांनी या ठिकाणी थांबवून ठेवलेले आहे। मग काय तुमचं पोलीस अधिकाऱ्यांशी बोलणं झालं या विषयावर? काल याच्या संदर्भात आमच्या आतापर्यंत 3 मिटिंगा झाल्या। पहिली आमचं आंदोलन समृद्धी महामार्गावर करायचं होतं। त्या समृद्धी महामार्गावर आंदोलन करत असताना आम्हाला पहिल्यांदा त्यावेळी तत्कालीन अजितदादा यांची दुःखद घटना घडली, त्यामुळे आम्ही आपलं आंदोलन कॅन्सल केलं। त्याच्यानंतर परत आमच्या 3 मिटिंगा झाल्या समितीच्या संदर्भात, आमच्या 3 मिटिंगा त्या ठिकाणी केल्या। त्यावेळेस पण आमचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला। या आज ज्या आंदोलकांना अडवलं जातं, आंदोलकांपासून वंचित ठेवलं जातं, याबद्दल आता काही अधिकाऱ्यांशी झालंय तुमची चर्चा? नाही, अधिकाऱ्यांची चर्चा नाही। त्यांनी आज अचानक प्रकारे ट्रॉफिक आमच्या आंदोलकांना त्या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। ठीक आहे, धन्यवाद। गुरेवाडी फाट्यावर त्या ठिकाणी त्यांनी आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। धन्यवाद। बघू शकता या ठिकाणी आंदोलकांमध्ये किती तीव्र असंतोष निर्माण झालेला आहे। आपण काही अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत यांना। पाहू शकता या ठिकाणी सर्व परिसरातील आंदोलक आहेत
खूप मोठ्या लेवलवरती आंदोलन करण्यात आलेलं आहे. आता या आंदोलनासंदर्भात आपण काही आंदोलकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. काय सांगाल? नांदूर संघटनेच्या वतीने व परिसराच्या वतीने ही नाशिक पुणे रेल्वे जी आहे ती ही सरळ मार्गानेच झाली पाहिजे, यासाठी ही जी क्रांती जी आज आपले सत्यजित दादा तांबे यांनी उभी केली त्याबद्दल मी त्यांचे मनस्वी खूप खूप आभार व्यक्त करतो. प्रशासनाने त्यांना ताब्यात घेतलंय. खरं तर हे जर ही जी रेल्वे या मार्गे झाली तर निश्चितच या परिसरातील दुष्काळाची कायापालट होईल आणि शेतकऱ्यांना तसेच तरुण वर्गाला, विद्यार्थ्यांना याचा निश्चितच फायदा होईल. आता तरी ही जी रेल्वे ही जे काय आजचा जो आंदोलन आहे याचं निश्चितच सरकारने याची मंजुरी द्यावी अशी मी सर्वस्त ग्रामस्थ सिन्नर तालुक्याच्या वतीने विनंती करतो. धन्यवाद. सर्व पंचक्रोशी किंवा तालुक्यातील जिल्ह्यातील सर्व लहान थोर एकत्र येऊन आम्ही आंदोलनाला जर योग्य त्या प्रकारे आम्हाला जर त्याचा साथ मिळाली नाही तर आम्ही आंदोलन नक्की याच्यापेक्षा तीव्र करू. आणि यासाठी या ठिकाणी आम्ही परत एकदा या ठिकाणी पंचक्रोशीचे आभार मानतो. सगळ्यांनी या ठिकाणी ज्या आंदोलनाला सकाळपासून या ठिकाणी जी पब्लिक बिघाड पाहण्याची उभी आहे त्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. आता नाही तर कधीच नाही. खरोखरच आज प्रशासनानं हे आंदोलन जबरदस्ती व बळजबरीने उधळण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण बघत असाल सिन्नर तालुका व संगमनेर तालुक्यातून हजारो तरुण आपले पुण्याकडे चाकणकडे व्यवसायासाठी किंवा नोकरीसाठी जात असतात. यांना जा येण्यासाठी 2 तासाचा जर आपण वेळ दिला तर आपले तरुण, आपल्या तालुक्यातले तरुण आपल्या गावातच, आपल्या हक्काच्या घरातच राहून हे जाव करू शकतात. त्यामुळे त्यांच्या भविष्याचे प्रश्न हे दूर होऊ शकतात आणि तिथं फ्लॅट घेणं, रूम घेणं व मेस लावणं हे आपल्या तरुणांना खूप कठीण जातं. त्यासाठी रेल्वे ही सर्व मार्गाने जाणे हे योग्य राहील. त्यासाठी आम्ही तरुण यापुढेही आंदोलन असंच चालू ठेवू आणि सत्यजित दादा आणि राजाभाऊ वाजे यांच्या पाठीमागे आम्ही ठामपणे आपले तरुण उभे राहणार असून त्याबद्दल आम्ही प्रशासनात तीव्र आंदोलनाचा इशारा देत आहोत. धन्यवाद. कॅमेरामन विजय चितळेसह संतोष शिरसाट. धन्यवाद. मध्ये सिन्नर MIDC आहे, चाकणला आहे. लोकांना जाता आलं पाहिजे, इंडस्ट्रियल गुड्स पोहोचले पाहिजे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचा माल सुद्धा आहे इथून तिथून गेला पाहिजे.